हॅलो विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश गुरुजी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 12वी इंग्रजीच्या ॲक्टिव्हिटी सीट पॅटर्न कशा पद्धतीचा असेल हे आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. या ठिकाणी माझा यूट्यूब लिंक दिलेली आहे, त्याचबरोबर ईमेल ID दिलेला आहे, मोबाईल नंबर आणि टेलिग्रामसुद्धा लिंक या ठिकाणी दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग बघूयात वर्ग 12वी इंग्रजीची ॲक्टिव्हिटी सीट कशा पद्धतीची असेल. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ॲक्टिव्हिटी सीट पाहत असताना या ठिकाणी क्वेश्चन वाईज आपल्याला कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेलेले आहेत. 80 मार्काची ॲक्टिव्हिटी सीट असेल. विद्यार्थी मित्रांनो, नवीन पॅटर्ननुसार प्रश्नपत्रिकेऐवजी ॲक्टिव्हिटी सीट म्हणायचं असं मंडळानं ठरवलेलं आहे. यामध्ये सेक्शन 1 कशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो बघा. क्वेश्चन 1, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. 12 मार्काचा हा प्रश्न असेल आणि यामध्ये सीन एक्स्ट्रॅक्ट जो आहे म्हणजेच आपला युनिट 1 ज्याला सेक्शन 1 असं म्हटलेलं आहे, म्हणजेच युनिट 1.1 टू युनिट 1.8 जे 8 प्रोज आपल्याला दिलेले आहेत, त्या 8 प्रोजपैकी एका प्रोजवरती या ठिकाणी प्रश्न विचारले जातील आणि ते 12 मार्काचे प्रश्न असतील. बघा A1 या ठिकाणी दिलेला आहे, ग्लोबल अंडरस्टँडिंग 2 मार्काचा प्रश्न असेल. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल हा सुद्धा 2 मार्काचा. इन्फरन्स किंवा इंटरप्रिटेशन किंवा ॲनालिसिस प्रकारचा प्रश्न असेल तो सुद्धा 2 मार्काचा असेल. पर्सनल रिस्पॉन्स टाईप प्रश्न असेल तोही 2 मार्काचा. लँग्वेज स्टडी म्हणजे या ठिकाणी ग्रॅमॅटिकल पार्ट असेल तेही 2 मार्काचा प्रश्न असेल. व्होकॅब्युलरी हा सुद्धा 2 मार्काचा प्रश्न आहे. बघा मित्रांनो, यामध्ये क्वेश्चन 1B अशा प्रकारचा असेल ज्याला लँग्वेज स्टडी नॉन टेक्स्च्युअल म्हटलेलं आहे. लँग्वेज स्टडी म्हणजेच ग्रामर. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सुद्धा 3 मार्काचं ग्रामर असेल. आपल्याला इथं डुआयज डायरेक्टेड दिलेलं असेल किंवा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस असं म्हटलं जाईल. त्यामध्येच B2 अशाही प्रकारचा या ठिकाणी प्रश्न आहे, तो 1 मार्काचा असेल. स्पॉट द एरर असं म्हटलेलं आहे. चुकीचं अशा प्रकारचे एक वाक्य दिलं जाईल आणि त्या वाक्यामधली चूक आपल्याला शोधून काढायची या प्रश्नामध्ये. बघा क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो मात्र आता विद्यार्थी मित्रांनो अनसीन अशा प्रकारचा एक्स्ट्रॅक्ट आपल्याला विचारला जाईल आणि या ठिकाणी सुद्धा पॅटर्न हा क्वेश्चन 1A प्रमाणेच पॅटर्न असेल. क्वेश्चन 2B मात्र बघा समरी रायटिंग दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, समरी रायटिंग आपण समरी रायटिंगवरचे व्हिडिओ आपण बरेचसे पाहिलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला 3 मार्काची समरी रायटिंग करावयाची असते. या विषयीची संपूर्ण कल्पना आपल्याला या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे आणि मी तुम्हाला सांगितलेली सुद्धा आहे. त्यामध्येच क्वेश्चन नंबर 2C हा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तो नोट मेकिंग किंवा माइंड मॅपिंगचा आहे. याविषयी सुद्धा आपण व्हिडिओ पाहिलेले आहेत. बघा हा सुद्धा प्रश्न 3 मार्काचा प्रश्न आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 2B हा मात्र 18 मार्काचा आहे आणि क्वेश्चन नंबर 1A हा जो प्रश्न आहे तो 16 मार्काचा प्रश्न असेल. बघा अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न 1 आणि 2 हे आपण पाहिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 3 पाहत असताना सेक्शन 2 असं त्याला म्हटलेलं आहे, ते पोएट्री सेक्शन असेल. विद्यार्थी मित्रांनो, पोएट्री सेक्शनमध्ये सुद्धा क्वेश्चन 3A हा जो प्रश्न आहे तो 10 मार्काचा प्रश्न असेल. त्यामध्ये ग्लोबल अंडरस्टँडिंग 2 मार्काचा, इन्फरन्स किंवा इंटरप्रिटेशन किंवा ॲनालिसिस अशा प्रकारचा 2 मार्काचा, पर्सनल रिस्पॉन्स 2 मार्काचा, पोएटिक डिव्हाइस 2 मार्काचा जे भाषा अलंकार आहेत आणि क्रिएटिव्हिटी हा जो प्रश्न आहे तो सुद्धा 2 मार्काचा. असं क्वेश्चन नंबर 3A हे 2 मार्काचे प्रश्न असतील विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर पोएट्रीचा दुसरा प्रश्न असतो तो प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 3B, त्याला ॲप्रिशिएशन असं प्रश्न म्हटलेलं आहे आणि रसग्रहणात्मक थोडक्यात आपण संपूर्ण कविता पाहत असताना सेक्शन 2.1 टू 2.8 पाहत असताना ह्या 8ही कविता पाहत असताना आपण ॲप्रिशिएशन अतिशय व्यवस्थितपणे पाहिलेला आहे. त्यावरचा हा प्रश्न आहे. हा प्रश्न अतिशय सोपा असतो आणि विद्यार्थी मित्रांनो हा 4 मार्काचा प्रश्न आहे. म्हणजे कविता एकूण आपल्याला 14 मार्काच्या कवितेवरती प्रश्न विचारले जातील. त्यामध्ये ॲप्रिशिएशन स्वतंत्र प्रश्न आहे. तो प्रश्न
4 मार्काचा आहे आणि अतिशय सोपा अशा प्रकारचा प्रश्न असतो विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर सेक्शन सी जर आपण पाहायला गेलो, सेक्शन सी मध्ये रायटिंग स्किल हा प्रश्न आहे. याविषयी सुद्धा आपण माहिती याआधी पाहिलेली आहे. यामध्ये क्वेश्चन 4A मध्ये ईमेल किंवा लेटर रायटिंग असं या ठिकाणी दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर क्वेश्चन 4B मध्ये एक्सपान्शन ऑफ आयडियाज, ब्लॉग रायटिंग आणि फिल्म रिव्ह्यू हे 11वी आपण पाहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नंबर 4C मध्ये ॲपील, लिफलेट, रिपोर्ट रायटिंग आणि काउंटर व्ह्यू या 4पैकी कोणत्याही 2वरती प्रश्न विचारले जातील आणि हे सुद्धा 4 मार्काचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर क्वेश्चन नंबर 4D हा स्पीच रायटिंग, कंपेअरिंग, डायलॉग रायटिंग आणि इंटरव्ह्यू हे सुद्धा आपण 11व्या वर्गात पाहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर कदाचित या ठिकाणी 12व्या वर्गाच्या ॲक्टिव्हिटी सीटसाठी आपल्याला 12वीच्या सिलेबसला स्टेटमेंट ऑफ पर्पज दिलेला आहे. त्याचबरोबर ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज दिलेला आहे आणि ग्रुप डिस्कशन दिलेलं आहे. हेही प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात. त्याचबरोबर आता हे जे क्वेश्चन नंबर 4 आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, व्यवस्थित माहिती अशी दिलेली आहे. A, B, C आणि D हा जो पेपर सेटर वेगवेगळेच पेपर सेट येतात, त्यापैकी त्या ठिकाणी बघा या ठिकाणी शूड फ्रेम ॲक्टिव्हिटी ऑन ऑल टाईप इन ईच सेट ॲज ऑप्शन. स्टुडंट्स आर रिक्वायर्ड टू अटेम्प्ट एनी वन ॲक्टिव्हिटी फ्रॉम ईच सेट. बघा या ठिकाणी 4 ABCD अशा पद्धतीने दिलेलं आहे आणि ते तुमच्या 12वीच्या परीक्षेच्या दरम्यान ABCD सेट असतात त्याच्यामध्ये स्वतंत्र अशा पद्धतीने दिलेलं आहे. जरी ABCD सेट वेगवेगळे असले तरीसुद्धा विद्यार्थ्यांना मात्र अतिशय व्यवस्थितपणे हा प्रश्न सोडवायचा आहे. आणि क्वेश्चन नंबर 4 हा जो मात्र स्वतंत्र आणि 16 मार्काचा प्रश्न आहे आणि रायटिंग स्किलचा मार्क देणारा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी सेक्शन 4 आपण जर बघितलं तर बघा 11व्या वर्गामध्ये आपल्याला ड्रामा होतं, 12व्या वर्गामध्ये नॉवेल आहे. बघा इथे लिटररी जेनर यामध्ये आता नॉवेल याविषयी प्रश्न विचारले जातील 12व्या वर्गामध्ये. प्रश्न क्रमांक 5A कशा प्रकारचा आहे, तो 4 मार्काचा प्रश्न आहे. बघा ॲक्टिव्हिटीज ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेल हिचं जे ड्रामा दिलेलं आहे ते 11व्या वर्गामध्ये होतं. त्याच्यानंतर दुसराही प्रश्न तशाच प्रकारचा असेल, ॲक्टिव्हिटीज ऑन हिस्ट्री ऑफ नॉवेल हा सुद्धा 2 मार्काचा प्रश्न आहे आणि यामध्ये काही ट्रू फॉल्स अशा प्रकारचे प्रश्न असतील, कंप्लीट वेब अशा प्रकारचा प्रश्न असेल, फिलिंग द ब्लँक असेल, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर असेल, मॅच द कॉलम असतील, अशा प्रकारचे प्रश्न किंवा MCQ काही प्रश्न विचारले जातील विद्यार्थी मित्रांनो. हे प्रश्न या ठिकाणी अशा पद्धतीने विचारलेले आहेत जेणेकरून ते सेक्शन 4 टेक्स्टबुकमध्ये सेक्शन 4मध्ये आपल्याला विचारले जातील. इथं सेक्शन 4 जो आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे तो जेनर ड्रामा असं म्हटलेलं आहे आणि खाली आपल्याला अभ्यास करायचा आहे हिस्ट्री ऑफ नॉवेल. याच्यामध्ये टू सर्व विथ लव, अराउंड द वर्ल्ड इन 80 days आणि द साइन ऑफ द 4 अशा प्रकारचे 4 नॉवेलविषयी आपल्याला इथं दिलेला आहे टेक्स्टबुकमध्ये. त्याचा अभ्यास करून क्वेश्चन नंबर 5A आणि 5B अशा पद्धतीने, त्याचबरोबर 5C सुद्धा आपल्याला इथे विचारल्या जाईल. आणि 5B मध्ये बघा तो सुद्धा 4 मार्काचा प्रश्न आहे. तिथं काय म्हटलेलं आहे, आन्सर इन अबाउट 50 words टू द क्वेश्चन गिव्हन बिलो. खाली दिलेले जे प्रश्न आहेत म्हणजे ते नॉवेलवरती असतील. फॉर एक्झाम्पल डिस्क्राईब करा, एक्सप्लेन करा, कम्पेअर करा, कॉन्ट्रास्ट करा, नाव सांगा किंवा डिस्कस करा, अशा प्रकारचे हे प्रश्न असतील आणि ते 2-2 मार्काचे 2 प्रश्न विचारले जातील. त्याचबरोबर क्वेश्चन नंबर 5C मध्ये सुद्धा अशाच प्रकारचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये क्वेश्चन्स टू बी फ्रेम्ड ऑन एलिमेंट्स सच ॲज प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज अँड कॅरेक्टर ऑफ द नॉवेल अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील. बघा यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तोच त्यामध्ये सुद्धा इथं आधी आपण बघितलेलं आहे, डिस्क्राईब, एक्सप्लेन, कम्पेअर, कॉन्ट्रास्ट, नेम अँड डिस्कस असेच प्रकारचे 2-2 प्रश्न 2-2 मार्काचे प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. त्याचबरोबर D जो क्वेश्चन आहे 5D हा सुद्धा अशा प्रकारचा आहे, त्यालाही 4च मार्क्स दिलेले आहेत. इथे मात्र आन्सर इन अबाउट 50 words टू द क्वेश्चन्स गिवन बिलो 50 शब्दामध्ये खाली दिलेल्या 2-2 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत.
यामध्ये सुद्धा प्रश्न कसे विचारले जातील? प्लॉटवरती विचारले जातील, स्ट्रक्चरवरती विचारले जातील, थीमवरती विचारले जातील आणि कॅरेक्टरवरती आणि सेटिंग आणि लँग्वेजवरती. इथेही सुद्धा 2च प्रश्न विचारले जातील आणि ते सुद्धा 2-2 मार्काचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीचा आपला क्वेश्चन पेपर पॅटर्न, ज्याला आपण ॲक्टिव्हिटी शीट पॅटर्न असं म्हटलं तरी चालेल, आणि ही पॅटर्न तुम्हाला समजलेला असेल अशी अपेक्षा करून या ठिकाणी मी थांबतो.